नमस्कार, आपण पाहत आहात सह्याद्री न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। बिबट्याचे ठसे पण या ठिकाणी झाडावर आलेले आहेत, नकाचे ठसे हे बघू शकता तुम्ही। या ठिकाणी नकाचे ठसे आहेत बिबट्याचे। असा एक ठसा इथं आहे आणि असा ठसे असे वरती गेलेले आहेत। तुम्ही बघू शकता की असे एक एक करून असे ठसे असे वरती गेलेले आहेत। वन विभागाने इथं येऊन घटनास्थळी पंचनामा वगैरे केलेला आहे आणि त्या ठशातून असं जाणवलेलं आहे की तो बिबट्याचाच ठसा आहे। असं या भागामध्ये बिबट्याचं वावर असल्यामुळे भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। आमच्याकडे सर्व दुचाकी व चारचाकी वाहनांची खरेदी विक्री केली जाईल, तसेच सर्व वाहनांचे पीयूसी इन्शुरन्स काढून मिळेल। आमचा पत्ता अब्दुल्ला शान मोटर्स, हुतात्मा स्मारक समोर, खानापूर। प्रोप्रायटर आमिर अब्दुल पीरजादे। मोबाईल क्रमांक 9975 79 79 76। खानापूरच्या पोसेवाडीत बिबट्याचा हल्ला, झाडावर शेळीचा फडशा। खानापूर तालुक्यातील घाट माथ्यावरील पोसेवाडी गावात बिबट्याने एका शेळीचा झाडावरच फडशा पाडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। विठ्ठल रामचंद्र जाधव यांच्या शेळीचा मृतदेह झाडावर लटकलेला आढळून आला असून झाडावर बिबट्याच्या नखांचे ठसेही दिसून आले आहेत। घटनेनंतर वन विभागानं घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असून ट्रॅप लावून बिबट्याचा शोध सुरू केला आहे। स्थानिकांमध्ये मात्र प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। सह्याद्री न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। मुख्य संपादक जब्बार पीरजादे, पोसेवाडी, सांगली। सह्याद्री न्यूज मध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। आपण आज खानापूर घाटमाथ्यावरील पोसेवाडी गावात आहोत आणि या पोसेवाडी गावामध्ये किंवा खानापूर घाटमाथ्यामध्ये बिबट्याचा वावर काही दिवसापासून दिसून येत आहे। तर मागील काही 8-10 दिवसापूर्वी बिबट्या विठ्ठलनगर गावामध्ये आला होता, ज्या ठिकाणी खानापूर तालुक्यामध्ये विठ्ठलनगर गाव आहे त्या ठिकाणी आला होता आणि श्वानाला तिथं रक्तबंबाळ वगैरे सगळं घरासमोर असं झालं होतं। त्या ठिकाणी त्या घराच्या मालकांनी या सर्व हकीकत या वन विभागाला सांगितली होती। त्या ठिकाणी वन विभागानं जाऊन त्या ठिकाणी पंचनामा वगैरे करून बिबट्याच आहे किंवा कारण का तर त्या ठिकाणी बिबट्याचे असे वन उमटले होते हा पायाच्या ठस्याचे, त्या अनुषंगाने बिबट्याच आहे असं घोषित वन विभागाने केलं होतं। तर आपण आज परत एकदा पोसेवाडी या गावात आलेलो आहे। खानापूर तालुक्यातील पोसेवाडी गाव आहे आणि या ठिकाणी बघू शकता की बिबट्याचे ठसे पण या ठिकाणी झाडावर आलेले आहेत, नकाचे ठसे हे बघू शकता तुम्ही। या ठिकाणी नकाचे ठसे आहेत बिबट्याचे। असा एक ठसा इथं आहे आणि असा ठसे असे वरती गेलेले आहेत। तुम्ही बघू शकता की असे एक एक करून असे ठसे असे वरती गेलेले आहेत। या जंगलामध्ये पाणी पण साईडला दिसत आहे की एक छोटंसं तळ आहे। त्या ठिकाणी आजूबाजू शेतकरी म्हणा, या ठिकाणी आपले गुरंढोरं म्हणा किंवा शेळी, जनावरे, म्हशी, गायी घेऊन या ठिकाणी त्यांचं पोट भरण्यासाठी जनावरांचे येत असतात। त्या ठिकाणी शेळी साधारणतः 2 ते 3 दिवसापूर्वी त्यांच्या शेतातून गायब झाली होती। मात्र काल सकाळी त्या दरम्यान या ठिकाणी असं शेळीवरती आढळल्याचे त्यांना निदर्शनास झालं। त्यांनी ताबडतोब वन विभागाच्या अधिकाऱ्यांना संपर्क केला। वन विभागाने इथं येऊन घटनास्थळी पंचनामा वगैरे केलेला आहे आणि त्या ठशातून असं जाणवलेलं आहे की तो बिबट्याचाच ठसा आहे असं। आणि पूर्णपणे या ठिकाणी असं या भागामध्ये बिबट्याचं वावर असल्यामुळे भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। या ठिकाणी शेतकऱ्यांमध्ये वातावरण भीतीचं झालेलं आहे। काही शेतकरी या ठिकाणी या परिसरामध्ये जनावरे चरवण्यासाठी येतात, मात्र या बिबट्याच्या वावरामुळे काहींना भीतीचं वातावरण असल्यामुळे त्यांनी गावाच्या आसपास जवळपासच त्यांनी जनावरे चरवण्यासाठी आता दिसत आहेत। मात्र या ठिकाणी शक्यतो कोणी कुठलं जनावर शेतकरी आलेलं दिसत नाही। सह्याद्री माध्यमातून आपण दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत की खानापूर घाटमाथ्यावर परत एकदा बिबट्याचा असा पूर्णपणे वावर निर्माण झालेला आहे। काही दिवसापूर्वी सह्याद्रीच्या माध्यमातून आपण दाखवलं होतं की बिबट्या हा विठ्ठलनगर मध्ये आला होता खानापूर तालुक्यातील। त्यानंतर मात्र अशी अफवा होती की तोच तसाच बिबट्या बलवडी गोरेवाडी करत तामखडीहून डायरेक्ट या ठिकाणी पोसेवाडी गावामध्ये आलेला आहे आणि आपण या जंगलामध्येच आहोत। हे साधारणतः पोसेवाडी गावापासून एक अर्धा किलोमीटर वरती अंतरावर हे जे तुम्हाला आपण दाखवण्याचा प्रयत्न करतो हे छोटंसं जंगल आहे। जंगलामध्ये लांब अशी घरं नाही आहेत, पण शेतकरी त्या जनावरांचा पोट भरण्यासाठी या माळावरती जनावरे आपली घेऊन येत असतात आणि त्यांचं आपलं संगोपन करत असतात। मात्र अचानकशा या बिबट्याच्या हल्ल्यामुळे या घाटमाथ्यावर या पोसेवाडी गावामध्ये थोडक्यात घाटमाथ्यावर म्हटलं तरी वावगं ठरणार नाही की भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। सह्याद्री न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। मी मुख्य संपादक जब्बार पीरजादे, पोसेवाडी।
खानापूर.